सांगोदेवा ज्ञानोबाची ख्याती
देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलविली कोठवरी वानोयाची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची अविद्या मायेचा लागोनी दिवारा ऐसे जगदोद्धारा बोलविले नामा म्हणे आणि तारिले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी विठ्ठल
वक्त्राबिन्दुनिबद्धरत्नमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकां गायत्री वरदा भयाङ्कुशकशां शङ्खं चक्रमथारविन्दयुलां शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धं पूर्णं चिदानन्दं विशुद्धज्ञानदेहाय मालापात्रे च नमरूशूरे दधानं भक्तवरदं दत्तात्रेयं नमाम्यहं यत्र यत्र रघुनाथकीर्तनम् गुरवे प्रां नमस्कृत्य अनंत संसार समुद्रतार वैराग्य साम्राज्य पूजनाभ्याम हर विठ्ठल ओम नमो ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखे बोलविले ओठवरी वानोयाची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचा प्रसंग आहे. नामदेव महाराज आणि भगवान श्रीहरींचा संवाद आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराज ज्ञानोबारायांच्या वियोगानं अतिशय दुःखी झाले ते आणि त्याच्यामुळं त्या बोलायचं कोणाला मग पांडुरंगाजवळ बोलतायत. नामदेव महाराजांचा जीव म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि आपलं झालेलं दुःख पांडुरंगाला नामदेव महाराज सांगतायत. विठ्ठल विठ्ठल. आमच्या नामदेव महाराजांनी जर यदा कदाचित ज्ञानोबाराय म्हणले असते चल यात्रेला आणि नाही म्हणलं असतं, पांडुरंगात नाही म्हणलं असतं, तर नामदेव महाराजाला नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्मा दोघे सगळ्यात मोठे शत्रू वाटले असते आजच्या प्रसंगाला. कारण ज्ञानोबारायने मला मागून नेलं, पांडुरंगाने मला कुठंसुद्धा नाही जाऊ.
रुक्मिणी मातेने सांगितलं असतं माझ्या माहेराला चल आपण अंबिकेची सेवा करून येऊ. ती म्हणले तूच करत जा, मला नाही यायचं. पांडुरंगाने लावलं नसतं महाराज. ज्ञानोबारायांना फक्त ज्ञानोबारायांच्या बरोबर पांडुरंगाने नामदेव महाराजांना लावलं. ज्ञानोबारायांनी पांडुरंगाला मागून नामदेव महाराजांना नेलं. नामदेव महाराजांच्या मनाने नाही गेले महाराज नामदेव महाराज, पण ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाने मिळून बरोबर यात्रा केली. त्या ज्ञानोबारायांचं मोठेपण साधूंच्या संगतीशिवाय साधूचं मोठेपण कळत नाही. हे बघा आमच्या सागरदादांनी परवा एक फार मस्त विषय सांगितला. म्हणजे साधू जर आपल्याला खरोखर कळायचं असेल ना, ज्या दिवशी आपल्याजवळ साधुत्व येईल त्याच दिवशी कळेल, तवर कळतच नसतं. ती विठ्ठल विठ्ठल. सूर्यामध्ये किती तेज आहे, आपल्या डोळ्यात किती अवसान आहे बघायला. आपल्या डोळ्यात किती साड्या शिवर दिसतंय का? किती पटांगणात जाऊन उभा राहील तर अख्खं शिवार दिसत नाही महाराज साड्यावर. ह्या सूर्यनारायणाचं तेज अख्ख्या भारतावर आहे, अख्ख्या जगावर आहे आणि अख्ख्या त्रैलोक्यात आहे. ह्या तेजाचा अनुमान जीव कसा काय करू शकतो? तसं महापुरुषांच्या मोठेपणाचा अनुमान जीवदशेतला जीव कधीसुद्धा करू शकत नाही महाराज. ऐका, त्यांचं ज्ञान द्या सोडून घटकाभर, त्यांची साधना सोडा, त्यांची भगवत रूपता सोडा, त्यांचं शरीर आहे का शरीर, त्या शरीराचं मोठेपणा सुद्धा समजू शकत नाही महाराज. माणसाच्या अंतःकरणात संकल्प आले म्हणजे आपल्या आपल्यासारखे येत असते, त्याच्यापेक्षा जादा काय येतं. परमात्म्याच्या नादी जरी जीव लागला, आस्तिक जीव जरी लागला आणि कर्माच्या नादी लागला तरी त्याचं कर्म हे ध्येय नाही. ऐका, सकामता ध्येय ध्यानात आलं का? आणि जर निष्काम कर्म असेल तर चित्तशुद्धी हे ध्येय, कर्म नाही. उपासनेच्या नादी लागला, सकाम उपासना करायला लागला तर आपल्या इच्छा आहेत, आणि निष्काम उपासना करायला लागला तर आपल्या चित्ताची शुद्धी महाराज. इतकीच जीवाची ताकद असते. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यात परमात्मा समजायची ताकदच नाही की हो. आमच्या डोळ्यापुढं जग उघडं पडलंय की मग आमच्या डोळ्याला ह्या जगाचा तरी देवाचा मोठेपणा कळतो का? देवाच्या मोठेपणापेक्षा अनंत मोठेपणा महापुरुष रूप देवाचा. साधूंचं रूप घेऊन जे देव प्रगट झाले तर या जगात, त्यांचा मोठेपणा भगवंताच्या मोठेपणापेक्षा मोठा आहे महाराज. कारण परमात्म्यानं सृष्टी निर्माण केली आणि निर्माण केलेल्या सृष्टीत जीव नादी लागलाय महाराजांना, अडकून गेलाय. आणि ह्या सृष्टीतल्या शरीराला साधन करून मुक्त करणारे महापुरुष आहेत महाराज. या जीवन ह्याला कोण नाही सोडवीत. ह्याला सोडायची अक्कल नाही, सुटायची. देवानं सुटायसाठी दिले, त्याच्यात अडकून बसलाय. आणि ह्याला सोडवणारे साधूच आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल. ख्याती म्हणजे कीर्ती महाराज. नामदेव महाराज पांडुरंगाला सांगते, देवा मी भगवंतात माऊली ज्ञानोबारायांचा मोठेपणा कसं काय सांगू तुला? काय सांगू? या शब्दाचा अर्थ असा होतो महाराज, मला सांगताच येणार नाही, कारण माझी वाणी फार बारकीशी. ज्ञानोबारायांचं मोठेपण मी कसं काय सांगू शकतो? विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या समाधी सोहळ्याला देव आलेत, ऋषी आलेत. ऐका, तुम्ही असलं कुठेतरी आलं का, ऐकलं का की सनकादिक आहेत ना, ते 5 दिवस वेदमंत्रांचा उद्घोष करतात. ज्ञानोबारांच्या समाधीपाशी बसून केलं त्यांनी. 5 दिवसपर्यंत होते. सनकादिक आहेत, नारद तुंबर आहेत, हे सगळ्या उत्सवात जात असतील, त्याचा काय प्रश्न नाही महाराज. पण नारद महर्षी, तुंबरू, वामदेव आदी करून सगळेच्या सगळे येऊन उभा राहिलेत. व्यास आलेत, वाल्मिक आले, ते ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्यात आले. त्या ज्ञानोबारांचं मोठेपण मी काय सांगू मग? कशामुळे येतात माणसं, कशामुळे येतात महाराज? देव येते, देव बरं का. आता सगळे पांडुरंग परमात्मा आलेत, पुंडलिक आदी करून सगळे आलेत म्हणल्यावर पांडुरंगानं आज्ञा केली महाराज. आणि पांडुरंगानं त्या विश्वकर्म्याला अनंत मंडप टाकायला लावलेत. अन्नपूर्णा देवीत अन्नपूर्ण ह्या सगळ्यांना द्यायला.
ज्ञानोबांची यात्रा करायला नाथ महाराज गेले तर नाथ महाराजांच्या जवळ सुद्धा त्यांच्या अन्नाची पूर्ती करायला ज्ञानोबा आले होते. असं त्या ज्ञानोबांचं मोठेपण काय सांगावं महाराज. नामदेव महाराज सांगतात, मला सांगता येत नाही ज्ञानेश्वर महाराज किती मोठेत. माणसाला कधी साधू जोपर्यंत शरीरानं असतात तोपर्यंत त्यांचं मोठेपण कळतच नाही, कारण ती जीव तितकाच बारीक असतो. ती बघताना पाणी कसं पितोय, बसतोय कसा, चालतोय कसा, एवढंच बघतील. ह्याच्यापेक्षा काय बघायची अक्कल आहे माणसाला. तेव्हा माणसाला समोर दिसणारा आकार सोडून ह्याची भावना बघता येते का? नाही बघता यायची. त्याचं ज्ञान बघता येतं का? नाही बघता यायचं. बाहेरच्या कृती बघता येतात आणि त्या सुद्धा ती त्याच्या पद्धतीनं बघतो. यात आपल्या पद्धतीनं जीव साधूंच्या कृतीसुद्धा बघतो. त्याला असं वाटतं म्हणलं आपलंच चांगले. नामदेव महाराज सांगतात त्यांचा मोठेपणा देवा काय सांगू तुला किती मोठा होता. आता ज्ञानेश्वर महाराजांचा मोठेपणा भगवंताला सांगायची काय गरज आहे? भगवंताला माहीत नाहीत का ज्ञानोबा काय मोठे ते? पण भगवंताला जरी माहीत असले तरी नामदेव महाराजांना सांगायला इतक्या जवळचं दुसरं कोण नाही, म्हणून नामदेव महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल. हो, आता एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली महाराज. वेद महिषा मुखे बोलवे, महिषा म्हणजे रेडा आणि त्याच्या मुखातनं काय बोलवलेत वेद. चांगल्या वाणीला सुद्धा जे बोलता येत नाहीत असले वेद, अतिशय सुसंस्कृत वाणी हिच्यातनं सुद्धा लवकर बरोबर बाहेर पडत नाहीत असे वेद आहेत. आणि ते माणसाला द्या सोडून पशूंच्या मुखातनं, पशूत सुद्धा जी एकदम म्याड आहे असं सगळ्याला वाटतं, त्या रेड्याच्या मुखातनं वेद बोलवलेत महाराज. रेड्याला कीर्तन करायला लावलं नाही, वेद म्हणायला विठ्ठल. कारण ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना माहिती महाराज कलियुगातले लय रेडे कीर्तन करणार. त्यात काय अवघड आहे? कीर्तन म्हणजे काय? त्याच्यात कीर्तन करायचं काय मला सांगा. कीर्तनाला काय पांडुरंग पुढं बसलाय का नामदेव महाराज पुढं बसले, ज्ञानेश्वर महाराज हे तुमच्या आमच्यासारखेच गट्टे पुढं बसले ते आणि त्यांच्या पुढं कीर्तन करायचं. यांना काय कळतं काय सांगायचे असे. बरं देवाकडे लक्ष ठेवून कीर्तन करणारा लवकर सापडत नाही महाराज. पण वेद म्हणायला लावले वेद. आणि पैठण म्हणजे राजधानी महाराज, आणि ही राजधानी पहिल्यापासूनची. त्यात आलं शालिवाहन झाले ना महाराज त्यावेळेसपासून ही राजधानी आहे दक्षिणेतली. महाराज सांगतात तिथं अत्यंत विद्वान लोक आहेत, त्यांच्यासमोर त्यांच्या डोळ्यात देखत वेद म्हणायला लावली. मला सांगा आता समजा आळसुंद्यात जर कुणी वेद म्हणले तर आपल्याला खरं वाटेल का ते आत्ता? इथं वेद कुठं म्हणलेत? पैठणला. कुणी ऐकले ते? कारण अंगात आल्यावर माणसं काय म्हणतात का नाही तसं म्हणजे काय बोलत असेल मग त्यांना विचार काय काय बोलले ती. आमच्या अण्णा तर म्हणायचे पोथ्या नीट करून घेतल्या सगळ्या बामणांनी आपल्या आपल्या चुकलेले. म्हणून वेद महिषामुखी बोलविले. आता हे ज्ञानोबरांचा बाहेरचा सहज चमत्कार आहे महाराज. पण म्हणले ह्या ज्ञानोबरांची स्वरूप स्थिती मी कुठवर सांगू. हे बघा, ज्याच्याजवळ थोडा सुद्धा विपर्याय राहिला नाही, मी स्वरूपाकार आहे ही अवस्था त्यांची एवढी पक्की आहे का नाही. कारण या जगात अहम बहुश्याम प्रजेय असा संकल्प केला की सृष्टी निर्माण होते महाराज. समजतं का? ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत नाही, ब्रह्मदेव जीव निर्माण करतात. आयती सृष्टी भगवंतांनी निर्माण केली. पृथ्वी आप तेज वायू हे काय ब्रह्मदेवांनी नाही निर्माण केलं महाराज. ही ब्रह्मदेव तुमच्या आमच्यासारखी जे आहेत का नाही ती फक्त म्हणजे मला इथं मोबाईल कसे काय करतात ती मला सगळं तिकडून येतं इथं जोडतात तसं ब्रह्मदेवाचं काम आहे.
विठ्ठल विठ्ठल. त्याचा अर्थ ब्रह्मदेव बारकुसं काय समजू नका बरं का तुम्ही. आता ती एक जॉब करतात असं वाटत. विठ्ठल. हो, ब्रह्मदेव म्हणजे समष्टी अंतःकरण आहे त्याला ब्रह्मदेव म्हणजे. आपल्यात एक मन बुद्धी चित्त अहंकार आहे का नाही, असा या समष्टीचा आहे त्याला ब्रह्मदेव म्हणते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्याला 4 तोंड आहेत महाराज त्या ब्रह्मदेवाला, आहे की नाही. म्हणून महाराज सांगतात त्यांची स्वरूप स्थिती कुठवर सांगू तुम्हाला. त्यांना नक्की माहिती महाराज मी ब्रह्मरूप आहे. आणि म्हणजे बसलेत कशावर, म्हणजे भिंतीवर. आणि मुक्ताईने सांगितलं त्यांना सामोरं जावं लागेल आपल्याला. कारण मनुष्यानं काय जरी केलं का नाही तर संस्कार आपले दाखवलेच पाहिजेत महाराज, पाळलेच पाहिजे, संस्कार दाखवले पाहिजे. तू किती शिकल्यावर तुझ्या बापाचा बाप होशील, बापच राहणार आहे का नाही. तू किती बी शिक, त्यानं सालं घातली पण ती कोण आहे. मग एवढं ध्यानात ठेवायचं, ही बाप आहे आपला असं ध्यानात ठेवायचं. कारण पोरगा लय मोठा शिकल्यावर काय बापाचा पोरगा नाही होत, ती बापच राहतो. विठ्ठल विठ्ठल. मनुष्याला जे आचार सांगितले त्याचं पालनच केलं पाहिजे. त्यांनी डोकं चालवायचं नाही. ज्यादा आचाराचं पालन. आचार प्रथमो धर्म प्रभवो धर्म. वा वा वा. या आचारातनं धर्माची उत्पत्ती होते महाराज. धर्म म्हणजे क्रिया आहेत, आहे की नाही. तर महाराज सांगतात ह्यांची स्वरूपस्थिती कुठवर सांगू मी. ती भिंतीवर बसले पाहिजे, गेलं पाहिजे असं वाटलं की निघाली महाराज असे. कारण कोण आलंय पूर्ण चांगदेव महाराज आले. मग त्यांची जिरवायसाठी भिंत घेऊन गेले नाहीत ना बरं. कारण तसली वृत्तीच नाही महाराज त्यांची. चांगदेव महाराजाला अहंकार होता म्हणला म्हणावं तर चांगदेव महाराज आलेच नसते. ज्ञात आलं का. चांगदेव महाराज चालत यायला काय भिले नसते कुणाच्या बापाला बरं का. पण म्हणजे ह्यांच्या भावना सगळ्या टिकल्या पाहिजेत का नाही, आहे की नाही. म्हणून वाघावर बसून आले होते. ह्यांना वाघावर बसल्यावर मजा वाटते की नाही चांगदेव महाराजांची. समजा कीर्तनाला एखादा बुवा वाघावर बसून आला, तुम्हाला गंमत वाटेल का. विठ्ठल. आमचे आळंदीला हरिहर महाराज म्हणून होते. मी वार्धक्यात बघितलं त्यांना. काय नाही, त्यांच्या गळ्यात 2-4 साप असायचे महाराज, मोठे मोठे. इकडून तिकडून, इकडून जा तिकडून ये, जटातनं निघ असं. आम्ही लांबनं बघितलं आपलं त्यांना. लांबनं पाया बी लांबनंच पडायचं, बघायचं बी बोलायचं बी लांबनं. तिचं निघाले की नाही पंढरीला, तर पंढरीला निघाल्यावर रस्त्यानं बसले की बसल्यावर तिथले साप आहेत त्यांना बोलवून घ्यायचे महाराज. त्या हायतावर त्यांच्यापाशी खेळायचे ती. आणि मग पुन्हा निघाली दिंडी की त्यांना सांगायचं जावा आता तुमच्या घरी. आणि ती ह्यांच्या सगळ्यात एकच वारकऱ्याच्या निघून जायचे महाराज. बारके येत नव्हते. आणि एकच साप पाळलेला नव्हता. ती कुठं जाईल तिथं दुसरंच साप जवळ असेल त्याने यायचं महाराज. तिथं खेळायचं निघून जायचं. त्यांची अशी ख्याती होती. कुणी बी कोणच्या बी गावातला माणूस त्यांच्या पत्तर जाऊस तर जर जिवंत राहिला, एखाद्याला साप चावला आणि त्यांना जाऊन सांगितलं महाराज आमक्याला साप चावला आहे, तर ती जिवंत पाहिजे, तिथून पुढं नव्हता मरत. आम्ही बघितलेली गोष्ट, त्याच्यात काय विशेष आहे. आता साप घेऊन कीर्तनाला आला, नाही तर मग शीतकीर्तनाला उभा राहिला आणि हितला साप घेतला बोलवून गळ्यात अडकून कीर्तन केलं. आणि पुन्हा सांगितलं जा म्हणल्यावर मला सांगा तुम्हाला कीर्तनापेक्षा विशेष ही गोष्ट वाटेल का नाही. हां, तसं त्यांच्या हातात नागाचा हसोडा असायचा आणि बसायला वाघ होता. असं मला सांगा, हे तुम्ही आम्ही ज्या अंगरकी घालून हिंडतोय, उठल्यावर पोटभर जेवून मग आलोय, काय काय खाऊन बिस्किट आणि काय म्हणतात तो टोस्टर, त्याच्यावर तर मोठेच आहेत की नाही माणसं. यांच्या विद्येचं काय मोठे पण सांगावं. नामदेव महाराज निवृत्ती आपलं निळोबाराने फार मस्त सांगितलंय काय काय शिकले होते ती, आहे की नाही. उगच होते काय 1400 वर्ष जिवंत, 1400 वर्ष जिवंत उगच नव्हते महाराज.
शरीर तीच धारण केलं आणि तसंच राहिले 1400 वर्ष. 1400 वर्ष हाडकं राहत असतात का? ही कातडा असंच आहे, ही हा रक्त असंच आहे, ही डोळे असेच आहे. 1400 वर्ष चष्म्यातनं बघत येत असं काय नाही महाराज. काठी घेऊन चालतात असं काय नाही. वाघावर बसायला कसला माणूस पाहिजे, वाघाचा बाप आहे का नाही. आणि ती बसली होती महाराज, त्याच्यावर येत होती. आणि कडनी शिष्य म्हणजे तुमच्या आमच्यासारखे घरी जाऊन येणारे असे नव्हते महाराज. कार्यक्रम संपला, घरी सुटला की चालू झाला की आला असल्या 60,000 शिष्य त्यांच्याजवळ कसे होते. सगळा संसार बिंसार सोडून दिले. असं एकाच्या अंगावर कापडं नाहीत, लंगुटी लावलेली आणि अंगावर भस्म, सगळ्यांच्या जेटा मोठ्या मोठ्या. आणि तसले शिष्य होते महाराज यांचे. यांना नमस्कार करायला जायला पाहिजे महाराज, कारण ह्या जगात दाखवणारा पण धर्म पाहिजे. त्यात तुमच्या मनात काय बी असेल तुमच्या. म्हणलं आमच्या मनात लय हिंदू धर्माचं प्रेम, पण म्हणलं आम्हाला वर दुसऱ्याच्या आशीर्वादावर राहावं लागतं. हिंदू धर्माचं लय प्रेम आहे आमच्या मनात. असं आचार दाखवावं लागतं, आचार. त्यात आलं का? ही हिंदू का नाही भोळा वर्ग आहे, त्याच्यामुळेच इतक्या दिवस चावून खाल्ला ह्याला. महाराज सांगतेत, कुठवर सांगू त्या ज्ञानोबारांची स्वरूप स्थिती. त्यांना असं माहिती महाराज की भिंतीवर बसलेला देह मी नाही, मी ब्रह्मरूप आहे. आणि जावं लागेल आपल्याला त्यांच्या सामोरं जावं लागेल. म्हणल्या 14 जण भिंतीवर बसले, तशीच भिंत निघाली. ही भिंत सिनेमात धावतात तशी वरनं आकाशमार्गाने आली असं काय नाही महाराज. रस्त्यानं आली अशी सरळ नीट. सिद्ध बेटावर राहत होते ज्ञानोबाराय, आणि तिथनं भिंत निघाली. चांगदेव महाराज आले होते आळंदी पत्तूर, आणि आता जिथं भिंत आहे तिथं गाठ पडली. भिंत कशी काय चालली? भिंतीला आज्ञा दिली. चांगदेव महाराजाची जिरवायची होती. मोठ्या माणसाला अशी कोणाची बिरवायची इच्छा होत नसती. त्याची जिरली तर बरं झालं, नाही जिरली तर नका जिरण. ठला विठ्ठल. समजा आपल्याला आपल्या बुद्धीचं कौतुक असतं महाराज, मला लय कळतं, मग मी असं केलं, मग मी त्याचं लग्न तसं जमवलं, त्याचं लग्न तसं मोडलं, त्याच्या संसाराचा इस्कूट तसा केला. हे आकली असतात माणसाचे, त्याचं काय अशीच का जिरणात ह्यांचा काय विषय नसतो महाराज. बरं का, ह्यांना कधी असं वाटत नाही कोणाची जिरवाव. त्यांना माहिती ह्याची काय जिरवता महाराज, ही मीच आहे. बरं का. आणि ह्याचं प्रमाणपत्र आहे ज्ञानोबारांचं. चांगदेव 65 आहे का नाही, त्याच्यात सांगितलंय चांगदेवा म्हणजे तुला भेटायचं म्हणलं का नाही तर मला थोडी काळजी वाटते बघ. मलाच मी कसं काय भेटायचं बोला. वा वा. सखया तुझे उद्देशे भेटावया जीव पैसे उल्हासे की सिद्ध भेटी विसकुसे ऐसिया भेणे. म्हणजे सिद्ध आहेच ना भेट तुझी माझी कधी नाही, आणि ती विस्कटल म्हणून मला भ्या वाटतं तुला भेटायचं. म्हणजे मी आता गेलो आणि चांगदेव महाराजाला भेटलो. चांगदेव महाराज जिथं आहे तिथं मी, आणि ते मीच आहेत. ही स्वरूपस्थिती ज्ञानोबा आहे. ह्याचं वर्णन काय करावं महाराज. भक्ताजवळ श्रद्धा असते, कर्माजवळ नियम असतात बांधलेले, पण ज्ञानोबा कळायला किती मोठं व्हावं लागेल महाराज. म्हणून काय सांगू देवा तुला काय होते ज्ञानोबा म्हणून. म्हणून कोठवरी वाणूयाची स्वरूपस्थिती ही काय सिद्ध आहे नाही त्यांची. वाटतं तुमच्या आमच्यासारख्याला मिरविला बडीवार सिद्धाईचा आहे का, सिद्धाईचा मोठेपणा मिरवला ज्ञानोबाने असं वाटतं कदाचित. तसं नाही. नामदेव महाराज सांगतात जगाला समजावून त्यांच्या भाषेत सांगावं लागतं. पण खरी गोष्ट अशी, कारण इथं ज्ञानोबा खरं का बोलतात नामदेव महाराज माहिती देवाला सांगतात. म्हणून जगाला सांगताना म्हणतात मिरविला बडीवार सिद्धाईचा. त्यांनी सिद्धाईचा मोठेपण मिरवलं. चला विठ्ठल. म्हणून कोठवरी वाणू याची स्वरूपस्थिती चालविली भिंती मृत्तिकेची. आता ही जग आहे, ह्यांना दुःख का होत आहे बरं. हे अविद्येत आहेत म्हणून. ह्या अविद्येचं वारं सुद्धा ह्यांना लागलं नाही पाहिजे.
मग ह्यांना सांगितलं पाहिजे महाराज. या जगाच्या उद्धारासाठी असे शब्द प्रकट केले ज्ञानोबारायांनी. अविद्या मायेचा लागूने दिवार. ऐका, अविद्या म्हणजे काय? ज्याच्यात चैतन्याचं प्रतिबिंब पडतं, चैतन्य, अविद्या आणि त्याचं प्रतिबिंब, एवढ्याचं नाव जीव आहे. आणि माया म्हणजे ज्या चैतन्याचं प्रतिबिंब मायेत पडतं, ती माया, चैतन्य आणि प्रतिबिंब ह्याला ईश्वर म्हणतात. मग अविद्या तर नाहीच, पण माया सुद्धा नाही, ह्यांना बादली पाहिजे. लागो नेदी वारा, ह्यांना वारं सुद्धा लागलं नाही पाहिजे महाराज. ऐसे जगदोद्धारा बोलविले, असं बोलवलं महाराज त्यांनी. ह्या जगदोद्धारासाठी बोलवलं असं. ह्या जगाचा उद्धार दुसऱ्या कशानं होईल महाराज? तुम्हाला वाटतं काय मंगळवार करून कल्याण होईल आणि एकादशी करून सोमवार करून हे करावं? ह्याच्याबद्दल नाही विषय, पण लक्षात असं ठेवायचं महाराज, हे सगळं करून आपण जाऊन बसलं पाहिजे श्रवणाला, आणि तिथून पुढं खरा मार्ग सापडेल महाराज. नाहीतर अनेक आपण कुठनं माघारी फिरून कुठं जाऊ काय सांगता येत नाही. म्हणून महाराज सांगतात असले शब्द ज्ञानोबा बोललेत. आपल्या वाणीकडनं त्यांनी बोलवलं. आणि कशासाठी बोलवलं म्हणले? असं नाही म्हणले गाय येईल की त्याला कालवडच होईल, नाही तर खोंडच होईल, नाही तर पोरगच होईल, नाही तर नोकरीच लागल. नोकऱ्या लागल्या म्हणजे कल्याण झालं असं काय समजू नका कोणी. पोरांना नोकऱ्या झाल्या, ह्यांचं काय कल्याण झालं? काय नाही झालं महाराज. माणसाच्या कल्पना आहेत अशा. बंगला बांधला म्हणजे नाद मिटला म्हणा, सगळी कामं झाली, आता नुसता बंगला राहिला आहे फक्त बांधायचा. आमचा पोरगा म्हणतोय तेवढा बांधल्याशिवाय नकोच करायचं. म्हणला दम बंगला बांधतो. असं बिन बंगल्याची बी तितकीच आपदा आहे, बंगला बांधून बी तितकीच आपदा आहे, ध्यानात ठेवतो. विठ्ठल विठ्ठल. त्यांचा मोठेपणा सांगतात. नामा म्हणे आणि तारिले अपार. अपार म्हणजे त्याचं मापच नाही महाराज. ज्ञानोबारांनी किती जणाला तारलं हो का? आता म्हणजे आमचा उद्धार झाला का? म्हणजे नाही उद्धार होऊ द्या हो. तुम्हाला आता गळ्यात टाळ अडकून टाळ वाजवायची लाज कोणाकोणाला वाटते? नाही वाटत. ही तुमच्या पहिल्या तुमच्या लायकीपेक्षा मोठी लायकी झाली का नाही झाली? तुम्हाला येत नसलं तरी तुम्ही आरडून म्हणताय का नाही? नाही आलं तरी आरडून म्हणताय का? पहिलं असंच होतं का आपलं? नव्हतं. बरं समजा आता ही मी बघितलं मगाशी, मला हे का म्हणेनात, लिहिलेलं नव्हतं. मग लिहिलेलं नव्हतं तरी सारखी फळाकडे बघायची माणसं, कवा होतंय लिहून. कारण काय सांगू, देवा ज्ञानोबाची ख्याती चाललं होतं तेव्हा कोठवरी वाणू ह्याची स्वरूपस्थिती म्हणत होती. कुठं ध्यानात येतं आता पुढं काय? म्हणलं ऐकून बी येत नाहीत, काय करावं आता? ती एकदा छापा, ती काय इलाज नाही दुसरा बरं का. कारण कसं आहे, पावसानं पडाव, ज्याचं पडीक पडायचे त्याचं पडल, ज्याला पिकं काढायची ती काढत्याल, ज्याला झोपा घ्यायची ती घेत्याल, आणि ज्याला जिरवून घ्यायची ती घेत्याल. काय आपल्याला करायचं? म्हणून महाराज सांगतात, कुठवर वर्णन करू ह्यांच्या स्वरूपस्थितीत चालविली भिंती प्रत्येकेची. अविद्या मायेचा लागो नेदी वारा, ऐसे जगदोद्धारा. नामा म्हणे यांनी तारिले पतित. पतित म्हणजे ज्यांचं पतन झालेलंच आहे. म्हणजे कसं आहे बरं का, माऊली ज्ञानोबा सांगतात, काय रे दुपावली अवचिता कुहा माझी पडीला, कवणू एकू काकुळती, धावता पवन गती. ऐका, कुणीतरी एक जण काकुळतीनं पळत आला, आणि पळतोय बी कसा वाऱ्यावनी. पवन गती म्हणजे किती पळतोय? माप नाही. आपल्या संसाराला माप आहे का? आपण किती पाळणार आहे त्याचं? काय नाही, पवन गती चाललंय सगळं. आणि त्याची गोष्ट अशी झाली महाराज, त्याचं दोन्ही पाय संगच गेले हिरीत. म्हणजे पहिला पाय आहे का ना, ती टेकवायच्या आधी दुसरा उचलीत होता ही बरं का, असा धुमाट पडीत होता. त्याचा पहिला पाय हिरीत गेला, आणि दुसरा खाली गेल्यावर मागचा पाय उचललेलाच हातावर, ती गेला हिरीत, आणि दुसरा पुन्हा पुढं गेला. त्याच्या अवचिती, अचानक, त्याला माहीत नव्हतं हिरे.
कोहा माझी पडला. आता त्याला कळलं पडलो 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 असं त्याला कळलं. मला पडलो पडलो कळलं तरी आता पडता, आता त्याला वाचता येत आहे का? नाही येत वाचता. मग त्याला काय म्हणायचं? त्याला पतित म्हणायचं, पतित. त्याला कळलं पडलो पडलो असं त्याला कळलं. पण म्हणला आता पडणया वरवते, पडन चुकवावया परवते नाहीची म्हणून येथे पडावेची पडे. आता इथनं चुकतच नाही म्हणून पडावंच लागतंय त्याला. ह्याला पतित म्हणायचं महाराज. हे बघा, मनुष्य देह दिलाय आपल्याला. शुकाचार्य महाराज वामदेव आदी करून गर्भात शहाणे झालेत. आपण गर्भातनं आलो बी, बाळूत्यात बी राहिलो, बाळूत्यातनं आलो, रांगाय बी लागलो, रांगून झालं आपलं, चलाय बी लागलो, पळाय बी लागलो, आणि पुन्हा रांगायची पाळी आली. मालक मला त्या दिवशी म्हणत होतं रांगू लागले अंगणी. मी लोळत होतं तिथं, म्हणलं रांगू नाही लोळू लागले अंगणी. उन्हात लोळत होतो. रांगायचा टाईम नाही राहिला, लोळायचा आला आता. आणि तरी बी शहाणाच नाही झाला. ह्याला पतित म्हणायचं महाराज. पण असल्यांना सुद्धा जवळ घेऊन ज्ञानोबारांनी सांगितले समजूनच घ्यायचं. ज्याला नसेल त्याला कोण काय करणार? कारण खरंच पुण्य लागतं महाराज. ज्ञानेश्वरी ऐकत बसायला पुण्यच लागतं. काय टाप आहे काय राव कुणाची बी? ज्ञानेश्वरी ऐकायला दम लागतो माणसात, दम. हां, प्रवचन ऐकायचं नाही सांगत मी, तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायचं सांग. नाहीच कळली तरी ऐकायची, कमाल आहे का नाही? काहीच नाही कळत तरी बी ऐकायची. पण ज्ञानेश्वरीने कृपा केली का नाही, मग कळायला लागते बघा. ना ऐकणावर नाही करीत ती, ऐकणाऱ्यावर करते. म्हणून महाराज सांगतात, नामा म्हणे यांनी तारिले पतित. आणि पतितांचा उद्धार केला. आणि काय केलं? प्रसिद्धीला मोक्ष आणला नाही महाराज. भक्ती केली ख्यात ज्ञान. कार्तिकी एकादशी दिवशी माऊली ज्ञानोबाराय पांडुरंगाच्या जवळ प्रार्थना करते, देवा म्हणजे तुमच्या पायाजवळ ठेवा की आम्हाला आता. कारण अंदाज कोणाला येईल मला सांगा बरं? आपला ज्ञानोबारायला माहिती आहे. नामदेव आपली तुकोबाराय म्हणतात महाराज. तुकाराम महाराज म्हणते ते, कोणा पुण्यांचा होईन सेवक, जे द्वंद्वाधिक दुराविले. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडीन. ह्याचा अंदाज येतोय का नाही? आपल्याला कळतं का नाही? आता मला झोप लागायला लागली म्हणून मला आता लईचं अंग दुखतंय, आता अंग टाकलं की मग झोप लागेल. तसं ज्ञानोबाराने कळत होतं महाराज. आता आपल्याला समाधी घ्यावी लागेल, आपल्याला घ्यायची. पण पांडुरंगाला जागा मागितली. पांडुरंगाने सांगितलं, हे बघा, ह्या पंढरीपेक्षा श्रेष्ठ आळंदी क्षेत्रे, तुम्ही आळंदीला जा, मी येतो माघारी. तुमच्या हाताने तुम्ही मला सनात करा म्हणजे काय हरकत नाही, मी येतो. ज्ञानोबाराय पुढे गेलेत महाराज बरं का. पुढे गेल्यावर पांडुरंग परमात्मा मागणं आले. तर मागणं आले तर देव कुठे आहेत? ज्ञानोबाराय कुठे आहेत? सोपान काका आडवे आले ते देवाला. आणि ज्ञानोबाराय कुठे? निरंजन गुंफा, निरंजनाची गुंफा आहे आणि तिथं बसलेले ते समाधीच ते ज्ञानोबा. देव आले म्हणल्यावर मग नामदेव महाराजांनी आणलं बोलवून बाहेर ज्ञानोबारायला. आणि मग पुन्हा तिथून पुढे उत्सव चालू केला. 5 दिवस वेदघोष केले ते सनकादिकांनी. नामदेव महाराजांनी सांगितलं आपल्याला बाहेर निघायला मुहूर्त बघा की देवा. मुहूर्त कशाचा? नगर प्रदक्षिणेचा. दशमीचा देवाने काढून दिला. देवाने सांगितलं दशमीला निघायचं आपलं. दशमीला निघाले महाराज आणि नगर प्रदक्षिणा घातली ना अहोरात्र कीर्तन केलं एकादशीला. आणि मग एकादशी झाल्यानंतर द्वादशीला रावळात आली. रावळात आल्यावर रुक्मिणी माता, गिरिजा, गंगा, राही, सत्यभामा सगळ्याच्या सगळ्या स्वयंपाकाला शिरल्या. सगळ्यांनी स्वयंपाक केलेत
सगळ्या ऋषीमुनींना जीव घातले भगवंतानं आधी, आणि पुन्हा नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सावता, गोरा कुंभार सगळे गोळा केले. ते ह्यांची पूजा केली व्यासांची, वाल्मिकांची, ऋषीश्वरांची. नामदेव महाराजांच्या हातात गंधनाक्षत आहेत. भगवंतानं तीर्थ घेतले त्यांचं पाय धुवून आळंदी. आणि मग ज्ञानोबाराय द्वादशी सोडली, आणि सोडल्यावर पुन्हा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायसाठी जागराला बसलेत आपल्या अंगानं. आणि त्रयोदशी दिवशी स्नान झालं ज्ञानोबारायांचं. त्याच्यानंतर जेवण झालं, आणि जेवण झाल्यानंतर म्हणले उशीर होईल. नामदेव महाराजांनी सांगितलं, म्हणले पण देवा समाधी कुठं द्यायची ज्ञानोबारायला? त्यांनी सांगितलं त्यांची आयतीच आहे, ती काय द्यायची म्हणजे कुठं करायची आता? म्हणजे कुठे समाधी? म्हणजे ही नंदी ना, ती बाजूला सारावं लागेल. म्हणजे जा आधी. ज्ञानोबारायाने सांगितलं, आणि सिद्धेश्वर आहेत त्यांना म्हणावं समाधीला जागा द्या. त्यांची पूजा करून जागा मागितली. त्यांनी सांगितलं अरे ह्या नंदीखाली तुझी समाधी जागा आहे. मग नंदी बाजूला काढला, ती जागा झाडली. सगळ्यांनी बघितलं महाराज इतकी दिव्य जागा आहे, त्याच्यात तसंच असं नाही, तशीच धुनी, तशीच मृगशाला आणि दिव्य समाधी सगळ्यांनी बघितली. ऋषीश्वर आहेत ना, ती गहवरून येतात ती बघितल्यावर. आणि मग विठा, नारा, महादा, गोंदा चौघजण नामदेव महाराजांचे पुत्र आहेत, त्यांनी ती समाधीची जागा झाडून काढली. दशमी दिवशी समाधीचे सगळे साहित्य गोळा करायचं. म्हणून काय काय गोळा करायचं सांगितलं. म्हणले भगवे वस्त्र ज्ञानोबारायांना आणायची, पितांबर आणायचा, स्वच्छ धुतलेली घडी पाहिजे, मृगछाला आणि दर्भ, बेर, तुळशी, फुलं ही सगळे घेऊन यायचे. आणि सगळं साहित्य केलं. नामदेव महाराज म्हणते अवघड लागते देवा ही सगळं गोळा करायचं. म्हणले पण आणावं लागेल का नाही? भागीरथीचं जळ आणलं आणि जागा स्वच्छ केली, तिथं अंथरले आणि पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. पुढं ज्ञानेश्वरी ठेवली. महाराज निवृत्तीनाथाने एकीकडं आणि पांडुरंगाने एकीकडं धरले. ज्ञानोबारायला आत घेऊन गेले. ते ज्ञानोबारायने 3 वेळा पांडुरंगाला नमस्कार केला, निवृत्तीनाथाला नमस्कार केला आणि भलं मोठं 108 चरणाचं मंगलाचरण केलं. नामदेव महाराजांनी अख्खच्या अख्खं जसं तसं लिहिलं. आणि त्याच्यानंतर पांडुरंगानं निवृत्तीनाथांना बाहेर आणलं. महाराज निवृत्तीनाथ असं वर बसले तर समाधीस्थ व्हायचे. समाधीत काय व्हायचे त्यांचं? निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा, बाहेर आणलं पांडुरंगानं. आणि मग शिळा आहे ती विवराची लावून टाकलेली आहे. म्हणा एखादं चरण.
Hare